आता बातमी पाहूयात नाशिकमधून। भाजपकडून महायुतीमध्ये मोठ्या भावाची भूमिका योग्यरित्या पार पाडली जात नसल्यानं युतीतील दोन लहान भावांनी वेगळा निर्णय घेतलाय। इथे शिंदे सेना आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्ष एकत्र निवडणूक लढण्याचं जवळपास निश्चित झालंय। आपले प्रतिनिधी अभिजित सोनवणे याबद्दलची अधिकची माहिती देणार आहेत। अगदी बरोबर आहे। भाजपकडून अद्याप महायुतीतल्या जागा वाटपासंदर्भातला तिढा कायम आहे। शिंदेच्या शिवसेनेकडून किमान 45 जागा मिळाव्यात अशा पद्धतीची मागणी होती, मात्र भाजपकडून अद्यापही या मागणीवर चर्चा करण्यात आलेली नाहीये किंवा मागच्या 3 दिवसांपासून भाजपकडून शिवसेनेसोबत युती संदर्भामध्ये कुठलाही निरोप किंवा चर्चा झालेली नव्हती। त्यामुळे अगदी आता उमेदवारी अर्ज भरण्यास 3 दिवस शिल्लक राहिलेले आहेत। तरी या पार्श्वभूमीवर भाजपसोबत युती होत नसेल तर शिंदे सेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र येऊन नाशिक महापालिकेची निवडणूक लढण्याची शक्यता आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 80-20% फॉर्म्युला यासाठी जवळपास निश्चित झाल्याचं सांगितलं जात आहे आणि त्यामुळे कुठेतरी नाशिक। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर आता नाशिकमध्ये भाजप स्वतंत्र की शिंदे सेना आणि राष्ट्रवादी एकत्र येणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे।